गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही केवायसी केलेली नाही तर तुमचा लाभ बंद केला जाईल। दरम्यान या योजनेत ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली आहे। तुम्ही या कालावधीत केवायसी केली नाही तर तुम्हाला अडचण येऊ शकते। या योजनेच्या केवायसी बाबत आता अजित पवारांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य का केली याबाबत अजित पवारांनी स्वतः माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलं की मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला, तेव्हा मी लाडक्या बहिणींना विचारलं, तेव्हा अनेक महिलांनी केवायसी केली आहे। कुठेतरी हा पैसा सरकारचा, जनतेचा आहे। हा पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये, ज्या खरंच लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जावे म्हणून या गोष्टीचा वापर करण्यात येतोय। आता काही जण मयत असतात पण त्यांची नावं कमी केलेली नसतात, अशी अनेक कारणे आहेत। त्यामुळे ई-केवायसी केलेली आहे। देशात सगळीकडेच ई-केवायसी सुरू आहे। याबाबत नागरिकांमध्ये जागृती झालेली आहे। याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे। तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। त्यामुळे तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची आहेत। यामध्ये तुमचं नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला याचा समावेश आहे। यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर OTP येईल, त्याआधी कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।